नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुशखबर असलेला व्हिडिओ पाहणार आहोत। यामध्ये लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत या संदर्भात माहिती दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या पहिल्या टर्ममध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी महत्त्वाकांक्षी योजना आखली, ती म्हणजे सर्वांसाठी घर। या योजनेमध्ये अनेक योजना आल्या, ज्या जसं की रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, तसेच मोदी आवास योजना व शबरी आवास योजना। यातील बऱ्याच योजना ह्या ग्रामीण आणि शहरी भागातील दोन्ही लोकांसाठी लागू होत्या। त्यामुळे या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्दिष्ट हे होतं की कोणीही घराशिवाय वंचित राहू नये। बघा, राज्य सरकारने नुकताच पात्र असलेल्या विविध योजनेसाठीच्या लाभार्थ्यांच्या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता मंजूर केला असून त्यासाठीचे अधिकृत 3 GR सुद्धा निर्गमित झाले आहेत। म्हणजे ज्या विविध योजना आहेत ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व लोकांसाठीच्या, त्यासाठी जे पात्र ठरले 2024 मध्ये, त्या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यातील पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता आता निर्गमित होणार आहे। त्याचा GR निघालेला आहे आणि हे पैसे आज आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। त्या संदर्भातला सविस्तर GR आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याची माहिती घेणार आहोत। बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्साचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी 735 कोटी 27 लाख 2,000 व राज्य समरूप हिस्सा 490 कोटी 18 लाख 1,333 एवढा निधी वितरित करण्याबाबतचा GR 20 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालय विभागाने जारी केला आहे। त्यानुसार तसेच दुसरा GR प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती विधेयो अंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्साचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी 294 कोटी 93 लाख व राज्य शासनाच्या हिस्साचा निधी 196 कोटी 62 लाख एवढा निधी वितरण करण्याबाबतचा GR सुद्धा 20 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेला आहे। या GRची सविस्तर माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। GRच तिथे आहे, तिथे तुम्ही डाउनलोड करून सविस्तर माहिती पाहू शकता। त्याचबरोबर आपण आता तिसऱ्या GR बद्दल माहिती घेऊयात। त्यानंतर तिसरा GR म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपाययोजना अंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्साचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी 478 कोटी 88 लाख 64 हजार व राज्य शासनाचा हिस्सा रुपये 319 कोटी 25 लाख 76 हजार एवढा निधी वितरित करण्याबाबतचा GR दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जारी केला आहे। या तीनही GR नुसार पात्र लाभार्थ्यांना त्यांची रक्कम शनिवारी त्यांच्या खात्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत। त्यांना त्यांची प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।